मी प्राध्यापक PS दराड. मी आपल्यासमोर इंग्लिश विषयाचं महत्त्व समजून सांगणार आहे. आता जवळपास मी ग्रामीण भागात प्राध्यापक असल्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा अडचणी आणि खास करून इंग्लिश विषयातल्या अडचणी मला माहिती झालेल्या आहेत आणि म्हणूनच मी माझ्या विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अतिशय सरळ, साध्या आणि सोप्या आणि मराठी भाषेमध्ये इंग्लिशचं महत्त्व आणि इंग्लिश ग्रामर या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून मुलांना समजून देणार आहे. तर आज आपण इंग्लिशचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. आता इंग्लिश महत्त्वाची का आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जवळपास आपले बरेचसे मुलं मराठी भाषिक आहेत आणि महाराष्ट्रात ते मराठी भाषिक आहेत. त्याच्यामुळं इंग्लिश त्यांना विषय कठीण जातो. हा कठीण जात असला तरी प्रयत्नातून तो साध्य करता येऊ शकतो. यासाठी त्या गोष्टीचं किंवा त्या भाषेचं महत्त्व विद्यार्थ्याला पटणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी आपल्यासमोर इंग्लिश विषयाचं महत्त्व समजून सांगणार आहे. कारण कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची आहे, आत्मसात करायची आहे, त्याचं महत्त्व पटल्याशिवाय आपण ती गोष्ट शिकत नाही किंवा करत नाही. म्हणून तुम्हाला मी इंग्लिश विषयाचं महत्त्व प्रथम आपल्यासमोर सादर करणार आहे की इंग्लिश महत्त्वाची का आहे. रिझन्स टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकण्याची कारणं काय आहेत. इंग्लिश का शिकायची बाबा आपण. आपली मराठी भाषा तर आहेच, इंग्लिश का शिकायची असं प्रत्येकाला प्रश्न पडत असतो. परंतु इंग्लिश का महत्त्वाची. मराठी तर महत्त्वाची आहेच आहे, त्याचबरोबर इंग्लिश सुद्धा महत्त्वाची आहे. ह्याचे कारण मी अगोदर तुम्हाला समजून सांगतो. पहिलं कारण आहे इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. ग्लोबल मीन्स जागतिक. लँग्वेज म्हणजे भाषा. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. जगातले जेवढे काही देश आहेत त्यास एकूण 120 असतील किंवा 125 असतील, त्या देशापैकी जवळपास 53 देशाची भाषा, ऑफिशियल भाषा, अधिकृत भाषा, ऑफिशियल भाषा ही इंग्रजी आहे. त्याच्यामुळं जवळपास 50%, 40-45 ते 50% देशाची अधिकृत भाषा इंग्लिश आहे. आणि हे जे राष्ट्र आहेत हे जगातले सर्वात श्रीमंत राष्ट्र आहेत. मग अशा राष्ट्रातली भाषा इंग्रजी आहे. जवळपास या लोकांची भाषा इंग्रजी असल्यामुळं त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर आपल्याला इंग्लिश येणं महत्त्वाचं आहे. म्हणून इंग्लिश भाषा जागतिक भाषा असल्यामुळं आपण इंग्लिश शिकली पाहिजे. दुसरं कारण आहे स्टडीइंग इंग्लिश कॅन हेल्प यू गेट अ जॉब. यू नो दॅट एव्हरीवन ट्राय टू टेक एज्युकेशन. Why he take education? Why he try to take education? Because he want a job. प्रत्येक जण शिक्षण घेत असतो आणि शिक्षण घेण्यातला सगळ्यात महत्त्वाचा हेतू असतो तो म्हणजे नोकरी मिळाली पाहिजे. आणि जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी इंग्लिश येणं महत्त्वाचे आहे. आता इंग्लिश नोकरीसाठी कशी महत्त्वाची आहे तर मी जो आज ज्युनियर लेक्चरर आहे आणि ज्युनियर लेक्चर नोकरी लागण्याचं महत्त्वाचं रिझन आहे माझा इंग्लिश विषय. इंग्लिश विषय जर नसता तर बहुतेक मला जॉब लागला असता किंवा नसता हे मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळं जॉब मिळण्यासाठी इंग्लिश महत्त्वाचे. फक्त शिक्षकच नाही तर कुठल्याही फील्डमध्ये जा, मग कुठल्या अधिकृत ऑफिसमध्ये जा, बँकिंग सेक्टरमध्ये जा, एवढंच नाही तर टुरिझम सेक्टरमध्ये जा, तर अशा सगळ्या क्षेत्रामध्ये किंवा हॉटेलमध्ये जे 5 स्टार, 3 स्टार, 2 स्टार्स हॉटेल्स आहेत या हॉटेलमध्ये सुद्धा जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जॉब मिळवायचा आहे तर इंग्लिश तुम्हाला जमलीच पाहिजे. तिसरा मुद्दा आहे लर्निंग इंग्लिश कॅन हेल्प यू मीट न्यू पीपल. विचार करा, जगातली जवळपास 53 राष्ट्राची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. आता या समजा तुम्ही चुकून कधी भविष्यामध्ये फॉरेनमध्ये गेलात, या 53 राष्ट्रापैकी कोणत्या राष्ट्रामध्ये गेलात किंवा अदर राष्ट्रामध्ये जरी गेलात तरी जगातली सेकंड लँग्वेज इंग्लिश ही मानली जाते. त्याच्यामुळं कुठल्याही जगातल्या कुठल्याही देशामध्ये तुम्ही जा तिथं इंग्लिश त्यांना येते किंबहुना समजते तरी, आणि त्यांना इंग्लिश येते आणि समजते. आणि जेव्हा तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे तर तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे. अन्यथा तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये किंवा इतर लोकांशी सहजरित्या कॉन्टॅक्ट करू शकणार नाही, संपर्क करू शकणार नाही. म्हणून तुम्हाला इंग्लिश येणं महत्त्वाचे आहे. चौथा मुद्दा आहे मेनी सायंटिफिक पेपर्स आर रिटन इन द इंग्लिश. जवळपास जगातले जास्तीत जास्त मोठे मोठे जे शोध लागले युरोप खंडात लागलेले आहेत आणि विशेष करून इंग्लिश ज्या देशामध्ये भाषा आहे त्या भाषेमध्ये लागलेली आहे. म्हणून त्याची जर माहिती तुम्हाला त्यांच्याच लँग्वेजमध्ये आणि जी रिअल आहे, ओरिजिनल आहे, याच्यामध्ये घ्यायची असेल, अशी तुम्हाला घ्यायची असेल तर
सायंटिफिक पेपर्स म्हणजे सायंटिफिक पेपर्स तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये असल्यामुळं तुम्हाला ते रिअल ओरिजिनल माहिती घ्यायची असेल तर इंग्लिश येणं महत्वाची आहे. पाचवा मुद्दा आहे, फिफ्थ पॉइंट आहे, इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ द मीडिया इंडस्ट्री. जगातला मीडिया घ्या, मीडिया म्हणजे माध्यम, टीव्ही चॅनल्स, त्यानंतर चित्रपट हॉलिवूडचे असतील, बॉलिवूडचे असतील, किंवा भारी मोठे मोठे किंवा चांगले चांगले फेमस सॉंग्स असतील, हे जवळपास इंग्लिशमध्ये आहेत. जास्तीत जास्त पण इंग्लिशमध्ये निघतात. त्याच्यामुळं ते जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आलीच पाहिजे. त्यानंतर सहावा मुद्दा आहे, इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ इंटरनेट. आता इंटरनेट सगळ्याला माहिती झालेलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगातली बरीचशी माहिती आपल्याला उपलब्ध होते. जगातल्या कानाकोपऱ्यातली माहिती आपल्याला मिळत असते. म्हणजे इंटरनेटवर अर्धे शब्द, अर्धी भाषा ही इंग्रजी राहते आणि मग उरलेल्या अर्ध्यामध्ये बाकीच्या लँग्वेज राहतात. त्याच्यामुळं इंटरनेटमध्ये कुठलीही वेबसाईट तुम्ही ओपन करत असता, फर्स्टली यू कॅन सी देअर इन टोटल इन्फॉर्मेशन इन इंग्लिश लँग्वेज. So you should have the knowledge about the English language whenever you want to see about the information about internet. So English is important. And seventh point is traveling is a lot easier with a good knowledge of English. जसं की तुम्ही जगात कुठेही प्रवास करत आहात, ट्रॅव्हलिंग करत आहात, तर ट्रॅव्हलिंग करत असताना जर तुम्हाला तुमच्या भाषेचा व्यक्ती जर भेटला तर अतिशय आनंद होतो. जसं तुम्ही अमेरिकेत गेला, अमेरिकेतली भाषा इंग्लिश आहे. इंग्लिश मध्ये जर तुम्हाला इंग्लिश येत असेल, पुढचा व्यक्ती काय बोलतो तुम्हाला सहजरित्या समजेल, त्याच्याशी यू कॅन इझिली स्पीक, त्याच्याशी बोलू शकाल. यू कॅन टेल युअर ओपिनियन, यू कॅन लिसन हिज ओपिनियन टू. सो इंग्लिश लँग्वेज इज इन ट्रॅव्हलिंग इंग्लिश लँग्वेज इज very important. 8th point is English is one of the most important language for business. जगातला कुठलाही बिझनेस तुम्हाला करायचा असेल, जागतिक इतर देशाशी व्यवहार करायचा असेल, म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस करायचा असेल, किंवा दुसऱ्या देशातून तुम्हाला कुठलं उत्पादनाची माहिती मागवायची असेल तर तुम्हाला ती इंग्लिश लँग्वेज मध्ये मिळेल. जसे की आज जागतिक ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून आपण जगातल्या कुठल्याही राष्ट्राशी डायरेक्टली आपला माल सेल करू शकतो किंवा बाय सुद्धा करू शकतो. हे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आलीच पाहिजे. म्हणून इंग्लिशचं महत्व आहे. आणि 9वा पॉइंट आहे, विथ इंग्लिश यू कॅन स्टडी ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगातलं जास्तीत जास्त नॉलेज इंग्लिश मध्ये असल्यामुळं, जगातलं जवळपास बरंचसं नॉलेज इंग्लिश भाषेमध्ये असल्यामुळं तुम्हाला जर जागतिक नॉलेज घ्यायचं असेल किंवा जगातली कुठली माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला इंग्लिश आलीच पाहिजे. हे इंग्लिशचं महत्व तुम्हाला कळालंच पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हा ह्याचं महत्व कळेल तुम्ही डेफिनेटली इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न कराल. कारण प्रत्येकाचं ध्येय असतं की मला नोकरी मिळाली पाहिजे, मला व्यवहार धंदा करता आला पाहिजे, मला बिझनेस करता आलं पाहिजे, जगातल्या कुठल्या व्यक्तीशी बोलता आलं पाहिजे, इंटरनेट समजलं पाहिजे, इंग्लिश मीडियाची माहिती आपल्याला भेटली पाहिजे. हे सगळं हवं असेल तर इंग्लिश तुम्हाला आली पाहिजे. हे महत्व तुम्हाला पटलं असेल असं मला वाटतंय. आणि यानंतर इंग्लिश शिकायची कशी, कारण कुठली भाषा शिकायची असेल तर तुम्हाला काय करावं लागते, कोणता फॉर्म्युला महत्वाचा आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याच्या अगोदर आपण इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश तुम्हाला मी समजून सांगितलं. कारण कुठल्याही गोष्टीचं महत्व पटल्याशिवाय आपण ती गोष्ट करणार नाही. म्हणून तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये इंग्लिश कशी महत्वाची आहे आणि इंग्लिशमुळं आपल्याला काय काय मिळू शकते या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून दिलेली आहे. आता जेव्हा त्या गोष्टीचं महत्व पडतं तेव्हा ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता ती मिळवायची कशी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर हाऊ टू लर्न इंग्लिश, इंग्लिश कशी शिकायची, किंवा जगातली कुठलीही भाषा शिकायची आहे तर ती कशी शिकायची, याचा एक छोटासा साधा फॉर्म्युला आहे. आणि त्या फॉर्म्युल्याचा तुम्ही जर सहजरित्या वापर केला तर सहजरित्या इंग्लिश काय जगातली कुठलीही भाषा आपण सहजरित्या शिकू शकतो. तर नेमका तो फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला लक्षात आला पाहिजे. तर फॉर्म्युला आहे पहिला लिसनिंग. पहा विद्यार्थी मित्रांनो, लिसनिंग सगळ्यात महत्वाचे आहे.
म्हणून आयुष्यभर आपण श्रोते असलं पाहिजे असं म्हटलं जाते मराठीमध्ये, की आपण नेहमी जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठलीही भाषा शिकायची आहे तर फर्स्ट यू ट्राय टू लिसन इट. यू नो दॅट यू आर मराठी मॅन अँड यू कॅन इझिली और फ्लुएंटली स्पीक मराठी. वाय? आपण मराठी सहजरित्या बोलतो. आता हे नेमकं का बोलतो? तर आपण एक आपलं लहानपण आठवा. आपण मराठी बोलण्यापूर्वी आपल्या मम्मीचा प्रत्येक शब्द अतिशय काळजीपूर्वक ऐकत होतो. पहिला शब्द कोणता उच्चारला असेल आपण? तर आई असेल, पाणी असेल तर आई पूर्ण म्हणता येत नव्हतं आपल्याला, किंवा पाणी पूर्ण म्हणता येत नव्हतं आपल्याला. आपण पाच म्हटलो किंवा आईच आज म्हटलो फक्त, पण नंतर मग ई म्हटलो किंवा पाणी असं म्हटलो. म्हणजे ते म्हणण्यापूर्वी आपण अगोदर काळजीपूर्वक ते लिसनिंग केलं, आणि लिसनिंग केल्यानंतरची पुढची प्रोसेस आहे किंवा पुढचा सूत्र आहे किंवा पुढचा पॉइंट आहे स्पीकिंग. स्पीकिंग. कुठलीही भाषा शिकत असताना तुम्हाला ती काळजीपूर्वक ऐकता आली पाहिजे किंवा ऐकली पाहिजे. मग आपण ग्रामीण भागातली मुलं जवळपास पहिलीपासून म्हणा किंवा पाचवीपासून इंग्लिश शिकतोय, पण अद्याप इंग्लिश आपल्याला येत नाही किंवा बरोबर आपण समजून घेऊ शकत नाही, समजत नाही, किंवा आपण लिहू शकत नाही, किंवा वाचायला अडचण येते. तर नेमकं याच्या मागचं महत्वाचं कारण काय आहे की आपल्याला इंग्लिश येत नाही किंवा समजत नाही. तर आपण इंग्लिश जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा काळजीपूर्वक ऐकत नाही. बरेचशी मुलं इंग्लिश शिकत असताना तर कान बंद करूनच बसतात, कारण त्यांना इंग्लिश आवडत नाही. कारण आपल्या डोक्यात खटक बसलेला आहे, इंग्लिश माझी भाषा नाही, मला समजत नाही. आता तुला ऐकल्याशिवाय समजेल कशी? त्याच्यामुळं आपण इंग्लिश काळजीपूर्वक ऐकली नाही. शिक्षकांनी भरपूर उडून आपलं सांगितलं, बाळा ऐक समजून घे, पण आपण ऐकलं नाही काळजीपूर्वक, म्हणून आपल्याला काय करता आलं नाही, बोलता नाही आलं. इंग्लिश ऐकलीच नाही तर बोलता येणार नाही. आता इंग्लिश ऐकली पण जर बोलत नसू, सरांनी शिकवलं इंग्लिशचे हे वाक्य आहेत अशा प्रकारे करा, पण आपण वी डोंट स्पीक सिंगल सेंटेन्स ॲट आवर होम. वाय? बिकॉज देर इज नो प्रॉपर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूला वातावरण नाही, त्याच्यामुळे आपण इंग्लिश बोलत नाही. आणि आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो की आपण जर इंग्लिश बोललो तर मग गावातील लोक आपलं चिडवतात, काहीतरी म्हणतात, मग चुकलं तर अडचण, चुकलं तर ही भीती मनात असते, न्यूनगंड राहतो. त्याच्यामुळे आपण स्पीकिंग करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे की जेव्हा तुम्हाला टीचर शिकवत असतात तेव्हा काळजीपूर्वक लिसन करा. त्यानंतर जसं जमेल तसं वेडं वाकडं तुम्ही इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. इंग्लिश बोलता बोलता एखादा शब्द आठवत नसेल तर मराठीत बोलून टाका, काय फरक पडतंय? जसं आपण मराठीमध्ये कितीतरी इंग्लिश शब्द वापरतो तेव्हा लोक आपलं हसत नाहीत ना. मग इंग्लिश बोलत असताना एखादा मराठी शब्द जर वापरला तर आपलं हसलं तर काय फरक पडतंय? त्याच्यामुळं आपला एक सराव होऊन जाईल स्पीकिंग करण्याचा, बोलण्याचा. म्हणून जसं जमेल तसं आपला मित्राचा ग्रुप बनवा, मित्रासोबत बोला, आईसोबत बोला, घरी बोला, किंवा कुणीही नसेल तर एखाद्या आरशासमोर जा आणि इंग्लिश मध्ये वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल, तुम्हाला सराव होईल आणि तुमच्या मनामध्ये जी न्यूनगंड आहे, भीती आहे, चुकते असं वाटते किंवा बोलण्याचीच भीती वाटते, ती कमी व्हायला मदत होईल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, फर्स्ट ट्राय टू लिसन व्हेनेवर टीचर इज टीचिंग यू इन द क्लास, देन यू ट्राय टू स्पीक ॲट युअर होम. एव्हरी डे यू ट्राय टू स्पीक every day. So I request you, I insist you that you try to speak at your home with your friends, with your parents, and if there is no one to speak with you at that time, तुम्ही आरशासमोर जा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्हाला इंग्लिश आल्याशिवाय राहणार नाही. आणि थर्ड, सगळ्यात महत्वाचं तिसरं आहे की रीडिंग. आपण मराठी शिकलो त्याचं सूत्र सुद्धा हेच होतं. मम्मीनं सुरुवातीला आपला बरेचसे शब्द ऐकवले, नंतर आपण बोलण्याचा प्रयत्न केला, नंतर मग जेव्हा आपण शाळेमध्ये गेलो ऍट दॅट टाइम टीचरनं सुरुवातीला आपल्याला अक्षरांची ओळख करून दिली. अक्षराची ओळख करून दिल्यानंतर आपल्याला माहिती झालं की दिस इज ए बी सी डी. मराठीमध्ये आ इ ई क ख ग काय असेल ते असेल. म्हणजे सुरुवातीला आपला रीडिंग करण्याची प्रॅक्टिस करण्यात आली. आणि लास्ट आहे रायटिंग.
I think this is the sequence of language learning. Whenever you want to learn any language, you try to go through this formula. First listening, second speaking, third reading and fourth is writing. आपण कुठली भाषा या सूत्राच्या माध्यमातून या क्रमाने शिकू शकतो. याच्या व्यतिरिक्त कुठला दुसरा क्रम आपण जर वापरला तर खऱ्या अर्थाने इंग्लिश कोणतीही भाषा आपल्याला चांगल्या रीतीने समजणार नाही. जसं की आपण मराठी शिकलो, सुरुवातीला ऐकलो, त्यानंतर बोलण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर रीडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर रायटिंग. कुठलीही जगातली भाषा शिकण्याचा हा फॉर्म्युला असल्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती आहे की इफ यू वांट टू लर्न इंग्लिश, ट्राय टू फॉलो दिस फॉर्म्युला. सो I would like to request everyone, try to follow this formula and try to listen properly, try to speak properly, try to read maximum lessons or stories and then try to write some pages every day. असं जर केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला इंग्लिश कठीण वाटणार नाही. आणि याच्यानंतर तुम्हाला मला म्हणजे खास करून इंग्लिश ग्रामर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला हे माझं जे बोललेलं किंवा सांगितलेलं खरोखरच आवडलं असेल तर ओम्स ब्रिलियंट क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट सुद्धा करा. याच्यानंतरचे व्हिडिओ साठी तुम्हाला जवळपास जास्त वेळ वाट पाहायची गरज पडणार नाही. इंग्लिश ग्रामरचं सर्वच सिरीज, सर्वच लेसन तुम्हाला साध्या मराठी लँग्वेज मध्ये सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओची वेट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.